81,769 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत। त्यामुळे पुण्यामध्ये भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे। भरती प्रक्रियेमध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्याकरता RFID या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आजपासून राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता आपण पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवरती आहोत। इथेही सकाळी 7 पासून ही भरतीची सगळी प्रक्रिया सुरू आहे। आपण पाहतो गोळा फेक असेल, इकडे उंची, वजन, छाती, सगळे म्हणजे प्रत्येक गोष्ट कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय होते। आपल्यासोबत DCP सर आहे, भरतीचे प्रमुख रोहिदास पवार साहेब, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। काय कशी प्रक्रिया आहे? 500 उमेदवारांना कॉल केला आहे। त्यानंतर 700, 1000 आणि 1500 प्रमाणे रोज उमेदवारांना कॉल केलं जाईल। अगोदर मैदानी चाचणी होईल, त्यानंतर कौशल्य चाचणी, त्यानंतर रिटर्न एक्झाम असं स्वरूप आहे। आणि ह्या भरती प्रक्रियेमध्ये आपण सुरुवातीपासून म्हणजे हाईट, चेस्ट घेणे हे डिजिटल स्वरूपामध्ये आहे। त्यानंतर त्यांचं बायोमेट्रिक थंब इम्प्रेशन घेणे, त्यानंतर जे 1600 मीटर रन आहे हे RFID द्वारे घेत आहे आणि जे शॉर्टपुट आहे ते पण लेझर बीमचा वापर करून घेत आहोत। त्यामुळे ह्या पूर्ण भरती प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा पूर्णपणे वापर करून कुठेही मानवी हस्तक्षेप होणार नाही आणि भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी राबवली जाईल। त्या दृष्टीने ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने भरती प्रक्रिया राबवली जात आहे। भरती प्रक्रियेमध्ये आपण पूर्ण तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आणि याच्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करण्यास वाव नाही। त्यामुळे कुणीही कुणाच्या भूलथापांना बळी पडू नये। किती दिवस चालेल सगळी प्रक्रिया? ही जे चालक पोलीस शिपाई आहे ही आजपासून सुरू होते आणि 12 जुलैपर्यंत ही प्रक्रिया चालेल। आणि त्यानंतर जे कारागृह शिपाई आहे त्यासाठी सुद्धा 1,10,000 अर्ज आहेत आणि ती पण भरती प्रक्रिया जवळपास पुढचे 2 ते 2.5 महिने चालेल। म्हणजे बघा, हे आजपासून जरी भरती प्रक्रिया सुरू झाली असली तरी 2 ते 2.5 महिने प्रक्रिया चालेल। प्रत्येक दिवसाचा स्लॉट ठरवून दिलेला आहे। मुलांनी त्या स्लॉटनुसारच यायचं, त्यामुळेच आपल्याला इथं गर्दी दिसत नाही।